Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. Let me say something. मला काहीतरी बोलू द्या तुमच्याशी. God will not bless you with second hand. आणि देव तुम्हाला कुठलीही गोष्ट सेकंड हँड अशी आशीर्वादित करणार नाही. God will bless you first hand. आमेन. आणि नवीनच वस्तू तो तुम्हाला देणार आहे. He is not a second hand God. तो काय सेकंड हँड वस्तू देणारा परमेश्वर नाही. He is a new, God will bless you with new things. आमेन. आणि देव तुम्हाला नवीनच वस्तू देईल. Amen. हालेलुया. Don't go for second hand. आणि कुठल्याही दुसऱ्या गोष्टींकडे जाऊ नका सेकंड हँड वस्तू घेण्यासाठी. Your heavenly Father wants you to enjoy new things. आमेन. आणि तुमचा स्वर्गीय पित्याला हवाय की तुम्ही नवीन गोष्टींचा आनंद घ्या. Hallelujah. हालेलुया. Praise God. धन्यवाद. God will release new things upon you. आणि देव तुमच्या नवीन गोष्टी देईल. Not second hand. सेकंड Not हँड the one गोष्टी someone नाही. used and given it to you. कोणीतरी त्या वापरल्यात आणि त्या तुम्हाला देव देईल असं कधीच You होणार give it to नाही. someone as second hand. तुम्ही कोणाला तरी ती वस्तू सेकंड हँड म्हणून देता. Hallelujah. हालेलुया. You know, when I give आणि जेव्हा मी दिलंय my two-wheeler to someone in the church, मी माझ्या टू व्हीलर कोणाला तरी चर्च मध्ये I दिली. just give it. मी असंच दिलं त्या. Because I know I use that vehicle for God's work. आणि मला माहिती आहे की मी त्या टू व्हीलर्स देवाच्या कार्यासाठी वापरली. And that two-wheeler had, what is the life of a two-wheeler? 15 years, 12 years? आणि त्या टू व्हीलरचं किती असतं आयुष्य, किती वर्ष चालू शकते ती? 20 वर्ष, But 15 God's वर्ष. hand was upon that vehicle. पण देवाचा हात त्या टू व्हीलर वर होता. That vehicle ran for more than 25 years. आणि 25 वर्ष ती टू व्हीलर चालली. And it is still in good condition. आणि ती अजूनही आहे. ज्या व्यक्तीला आम्ही दिली त्या व्यक्तीकडे ती अजूनही आहे. Praise God. हालेलुया. What you use, it will go long. आमेन. जी वस्तू तुम्ही वापरता ती वस्तू कधीच खराब होणार नाही. ती वर्षानुवर्ष चालेल. And the one who take it and use it, they will be blessed. आमेन. आणि जी ती वस्तू जे घेतील आणि जे वापरतील ते आशीर्वादित होतील. Hallelujah. हालेलुया. I believe in first hand. आणि मी नवीन गोष्टी घेण्यामध्ये विश्वास ठेवतो. I believe my God is able to afford new things. आणि माझा परमेश्वर नवीन वस्तू घेण्यासाठी आम्हाला देईल पैसे. According to his riches. त्याच्या समृद्धीतून. उसके श्रीमंती के अनुसार. आमेन. त्याच्या समृद्धीतून तो आपल्याला पैसे देईल. बाइबल कहता है ना, पवित्र शास्त्र आपल्याला हे सांगतं की नाही? My God shall provide all things according to his riches. माझा परमेश्वर सर्व गोष्टी त्याच्या समृद्धीतून त्याच्या श्रीमंतीतून मला देईल. हाँ, उसका श्रीमंती में सेकंड हैंड नहीं है. आमेन. उसका श्रीमंती में सब नया नया चीज है. आमेन. हालेलुया. Hallelujah. Let's close our eyes. Hallelujah. We'll pray. आपण Heavenly प्रार्थना Father, करूया. we thank you for this time. येस लॉर्ड. I pray that you may speak to every heart. तू सगळ्यांच्या हृदयाशी बोल परमेश्वरा. Let their hearts be full of joy today. त्यांचं हृदय आज पूर्ण आनंदाने भरू दे Let परमेश्वरा. them be set free. त्यांना मुक्त कर. Let every botheration and troubles move out of their life. सर्व चिंतावरी काळजी त्यांच्या जीवनातनं काढून टाक परमेश्वरा. Because your word has the power कारण तुझ्या त्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे. to set the people free. त्या सर्व लोकांना मुक्त करण्याचं त्या गोष्टींमधून. Your word has the power तुझ्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे. to heal your people. तुझ्या लोकांना आरोग्य देण्याचं, Your बरं word has the करण्याचं. power तुझ्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे. to bring back the lost things again. आमेन. आणि ज्या वस्तू त्यांनी गोष्टी गमावल्या त्या पुन्हा आणण्याचं सामर्थ्य तुझ्या वचनामध्ये आहे It's your परमेश्वरा. power of the word that can restore things. आणि तुझ्या वचनामध्ये तुझ्या शब्दामध्ये ते सामर्थ्य आहे. तू त्या गोष्टी पुनर्स्थापित करशील. Bible says पवित्र शास्त्र आपल्याला हेच सांगतं. in the book of Revelations, प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये behold, पहा I make all things new. मी सर्व गोष्टी नवीन करत आहे. God is believer in new things. आणि देव नवीन गोष्टींमध्ये विश्वास ठेवतो. Hallelujah. हालेलुया. He doesn't repair the old. तो काय जुन्या गोष्टी दुरुस्त करत नाही. He replaces the old with new. आमेन. पण जुन्या गोष्टींची तो रद्दबदली नवीन गोष्टींनी करतो. Hallelujah. हालेलुया. Father, we believe new things will happen in our life. आमेन. आम्ही परमेश्वर आम्ही विश्वास ठेवतो की नवीन गोष्टी आमच्या जीवनात घडतील. Thank you, Lord. धन्यवाद. We believe in you.
आम्ही तुझ्यावर विश्वास We ठेवतो. believe in your word. आम्ही तुझ्या वचनावर विश्वास We ठेवतो. believe in your grace. आम्ही तुझ्या कृपेवर विश्वास ठेवतो Thank you, परमेश्वर. Father. थँक यू लॉर्ड जीसस. Hallelujah. हालेलुया. In Jesus' name we pray. आणि येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. And amen. हालेलुया. You know what the Lord put in my heart today? आणि आज देवाने माझ्या हृदयात काय टाकलं? This is not the message, but this was the Lord was saying. God said, देव म्हणाला, more than your riches. तुमच्या श्रीमंतीपेक्षा, More than your riches. तुमच्या श्रीमंतीपेक्षा, More than what you possess. आणि जे काही तुमच्याकडे आहे, तुमची जी मालमत्ता आहे त्याच्यापेक्षा, More than your properties. तुमची जी काय मालमत्ता आहे, संपत्ती आहे त्याच्यापेक्षा, God says, देव म्हणतो, I want to give you wisdom. मला तुम्हाला ज्ञान द्यायचंय, हुशारी द्यायचंय, शहाणपण द्यायचंय, Sudhneta. सुज्ञता द्यायची I आहे. want to give you wisdom. मला तुम्हाला सुज्ञता द्यायची आहे. God says, I am the God of riches, आणि देव म्हणतो की मी समृद्धीचा परमेश्वर आहे, but I'm the God of wisdom also. पण मी त्या सुज्ञतेचा पण परमेश्वर आहे. If you see at the Lord as the Lord of wisdom, जर तुम्ही त्या परमेश्वराकडे सुज्ञतेचा परमेश्वर म्हणून पाहता and you ask for him his wisdom, आणि जेव्हा तुम्ही त्याच्याकडे ती सुज्ञता मागता, riches will follow. आमेन, मग श्रीमंती त्याच्या मागे, समृद्धी त्याच्या मागे तुमच्याकडे येईल. Blessings will follow. आमेन, आशीर्वाद तुमच्या मागे येतील. And where do you find this wisdom? आणि हे ज्ञान तुम्हाला कुठे मिळतं? In his word. आमेन, त्याच्या वचनामध्ये, In his word. त्याच्या शब्दामध्ये. The word of God makes you wise. आणि देवाचं वचन, देवाचा शब्द तुम्हाला सुज्ञ बनवतो. God's word makes you wise. देवाचा शब्द तुम्हाला सुज्ञ बनवतो. King Solomon आणि जो शल्मोन राजा होता, was the wisest man. तो सर्वात सुज्ञ होता, And ज्ञानी होता. he asked God for only one thing. आणि त्यांनी देवाकडे फक्त एकच गोष्ट मागितली. He said, God, give me wisdom. तो म्हणाला, परमेश्वरा मला सुज्ञता दे, ती शहाणपण मला दे. When I have your wisdom, आणि जेव्हा माझ्याकडे तुझी सुज्ञता असेल, riches will follow me. आमेन, मग ती श्रीमंती माझ्या मागे येईल. And that's exactly what happened. आणि अगदी तसंच घडलं. Solomon, king, आणि शल्मोन जो राजा होता, became the richest king. तो सर्वात श्रीमंत असा राजा झाला. The richest man of today. आणि आज जो मनुष्य सर्वात श्रीमंत आहे, जो भी रहेगा ना आज का श्रीमंत मनुष्य, वो उस सोलोमन राजा के दरबार में दरबान रहेगा. आमेन, इतना रिच गॉड ने सोलोमन को बनाया. हालेलुया. The riches of the today. आणि आज जो मनुष्य सर्वात श्रीमंत असेल, If Solomon would have been here, आणि जर शल्मोन राजा इथे असता, they would have been working in Solomon's house. मग तो जो श्रीमंत मनुष्य आहे, तो त्या सल्मोन राजाच्या दरबारामध्ये काम करत असता. That's how God can make us. तसं देव आपल्याला बनवतो. That is called according to his riches. आणि त्याला म्हणतात की त्याच्या श्रीमंतीनुसार. Hallelujah. हालेलुया. This is not a story. ही काय कुठली गोष्ट नाहीये. This happened in the Bible. आणि हे त्या पवित्र शास्त्रामध्ये घडलेलं आहे. If this happened in the Bible, आणि जर ते पवित्र शास्त्रामध्ये घडलेलं आहे, it can happen even now. मग ते आता सुद्धा आपल्या बरोबर घडेल. It can happen with anyone. कोणाबरोबरही ते घडू शकतं. God is not a respecter of persons. किसी व्यक्ति का ऋणी नहीं है. देव कुठल्या कोणाचाही ऋणी नाहीये. हाँ, वो किसी का मेरा ये पेट है. हम लोग बच्चे लोग में रहते हैं ना, दो लोग, छोटा वाला मेरा सबसे प्यारा है. कोणी आवडतं ना आवडतं त्याच्यामध्ये नाहीये. हाँ, बड़ा वाला छोटा वाला प्यारा है. मम्मी डैडी कैन मेक डिस्क्रिमिनेशन. आणि आई वडील कदाचित तो फरक करतील, Not God. पण देवाबरोबर तसं Not नाहीये. our heavenly Father. पण आपला परमेश्वर तो तसं करणार नाही. He will treat all of us the same. तो आपल्या सर्वांना सारखंच समजतो, सारखंच समजतो. Hallelujah. हालेलुया. Praise God. Let's open our Bibles to John chapter 5 verses 1 to 14. आपण आपले पवित्र शास्त्र योहान 5 मध्ये उघडूया. John chapter 5. योहान 5. Now listen to this very carefully. लक्षपूर्वक ऐका. God will speak to you. देव तुमच्याशी बोलेल. He will touch your hearts tonight. तो तुमच्या हृदयाला आज स्पर्श करेल. Hallelujah. योहान 5. John chapter 5 verses 1 to 14. 1 ते 14. We can read verse number 1. वाचू शकता कोणी?
कोणाकडे मराठी आहे का? मराठी वाचा. बायबल. वाचा. त्यानंतर यहुद्यांचा सण होता तेव्हा येशू वर यरुशलेमास गेला. योहान 5. बेतसेदा तळ्याजवळचा पंगू मनुष्य. त्यानंतर यहुद्यांचा सण होता तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. यरुशलेमेत मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसेदा म्हणतात. Listen to these first two verses. हे दोन पहिले जे वचन आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. That time Jesus entered Jerusalem. त्यावेळेस येशू ख्रिस्ताने यरुशलेममध्ये प्रवेश केला. And why he went to Jerusalem? आणि तो त्या यरुशलेममध्ये का गेला? Because there was a feast. कारण तिथं सण होता. And in Jerusalem, आणि यरुशलेममध्ये in that same city, आणि त्याच सिटीमध्ये there was one place called Bethesda. आणि तिथे एक जागा होती, त्याला बेथेस्दा बनत होते. Okay, did you get till Bethesda. here? तुम्हाला Jesus, कळलं? यीशु उस नगर में प्रवेश करता है जिस नगर का नाम है यरूशलेम. और यरूशलेम के लिए क्यों जा रहा था? क्योंकि जीसस को बताया गया कि यरूशलेम में एक फीस्ट है. What do you call for feast? सण सन उत्सव. है, एक उत्सव है, राइट? लेकिन वही यरूशलेम में in that same place there was another place called Bethesda. बेथसदा. And Bethesda was a place where all the sick people would gather. आणि तिथे सर्व जे आजारी व्यक्ती आहेत ते जमा व्हायचे. All the sick, सर्व आजारी व्यक्ती, the blind, आंधळे, the lame, कुठले लंगडे, लुळे, deaf. पांगळे, all types of sick people you will see in Bethesda. असे सर्व जे आजारी व्यक्ती आहेत ते त्या बेथसदा जागेमध्ये जमा व्हायचे. And no one would want to go to Bethesda आणि कोणालाही त्या जागेमध्ये जायची इच्छा नसायची. because that place was full of sick people. कारण ती जागा पूर्ण त्या आजारी लोकांनी भरलेली असते. There was a pool of Siloam. आणि एक शिलोम असं तो तळ होतं तिथे. And around that pool, all the sick people would sit and gather in that place. आणि ती सर्व आजारी लोक त्या तळ्याच्या भोवती जमायची. And there was a time, the Bible says, आणि अशी वेळ होती that one angel of God would come upon that pool. आणि मग तेव्हा एक देवाचा दूत त्या तळ्यामध्ये उतरून यायचा. And that angel would stir the water. आणि तो देवदूत काय करायचा? ते तळ्यातलं पाणी हलवायचा. And the Bible says, when the water was stirred, आणि जेव्हा ते पाणी हललं जायचं, the first person to go into that water आणि जो पहिला प्रथम व्यक्ती त्या तळ्यामध्ये त्यावेळेस जाईल would get healed. तो लगेच बरा व्हायचा. That was the kind of thing in the pool of Siloam. आणि असं त्या शिलो त्या तळ्यामध्ये घडायचं. Jesus entering Jerusalem. आणि आता येशू ख्रिस्त त्या यरुशलेममध्ये प्रवेश केलाय. Now look at this. आणि हे पहा, He enters Jerusalem. त्यांनी यरुशलेममध्ये प्रवेश केला. Oh, one side he sees there's a big feast. आणि त्यांनी पाहिलं की एका बाजूला तर मोठा सण उत्सव चालू आहे. All celebrating. सर्वजण तर ते सण उत्सव साजरा करत आहेत. Nice food. उत्तम जेवण आहे. Everything happening in that feast. आणि सर्व काही त्या उत्सवामध्ये घडत आहे. One side पण एका बाजूला there's Bethesda, ती बेथसदा जागा आहे, where all sick people, जिथे सर्व आजारी लोक आहेत, all troubled people, सर्व त्रासलेले लोक आहेत. Jesus enters. आणि येशू ख्रिस्ताने प्रवेश केलाय. It was in his mind to go to the feast. आणि त्याच्या मनामध्ये कदाचित असेल की त्या उत्सवामध्ये आपण जाऊया. क्योंकि उसको feast को invite किया गया था. कारण त्याला तिथे बोलावलं होतं, आमंत्रण होतं त्याला तिथे. Jesus यहाँ पे देखता है feast, यहाँ पे देखता है pool of Siloam. आणि एका बाजूला उत्सव चालू आहे आणि एका बाजूला तो तळ आहे शिलोचं. He enters. त्याने प्रवेश केला. Instead of going to the feast, आणि त्या उत्सवामध्ये त्या सणामध्ये जाण्याच्या ऐवजी he goes to the Bethesda. त्यांनी त्या बेथसदा जागेमध्ये जाण्याचं निवडलं. That is the heart of God. आणि हेच आपल्या देवाचं हृदय आहे. He wants to go for those who are sick and in trouble. आमेन. आणि त्याला ते जी लोक त्रासलेली आहेत, आजारी आहेत, त्या लोकांकडे जायला आवडतं. That is the heart of Jesus. असं ते आपल्या प्रभू येशूचं हृदय आहे. He will not go for with those. He's not against those who are enjoying. आणि तो जे लोक आनंद घेत आहेत त्यांच्या विरुद्ध तर नाहीये, But उसका हृदय पण त्याचं हृदय उनके लिए है जो बीमार है, आमेन आमेन, उनके लिए है जो तकलीफ में है.
हालेलुया. That's why he chose not to go and celebrate, but he chose to go to the pool of Siloam where all the sick people were आणि there. म्हणूनच त्यांनी त्या उत्सवात जाण्याच्या ऐवजी त्या शिलोच्या अष्ट तिथे जाण्याचं निवडलं. Hallelujah. हालेलुया. Even today, आज सुद्धा if you are sick, जर तुम्ही आजारी if आहात, you are in problems, जर तुम्ही कुठल्या समस्येमध्ये आहात, if you are troubled with many things, आणि जर तुम्ही अनेक गोष्टींनी त्रासलेले आहात, then Jesus will take that route to you. आमेन, मग देव तुमच्याकडचा मार्ग घेईल. He will not turn somewhere else. तो दुसरीकडे जाणार नाही. He chose to turn to the pool of आमेन. Siloam. त्यांनी कुठला मार्ग घेतला? त्या शिलो तळाचा. Hallelujah. हालेलुया. Praise God. हालेलुया. And he enters the Bethesda city. आणि Place. जेव्हा त्या बेथेस्दा जागेमध्ये त्याने प्रवेश केला, And at the pool there were thousands of sick people. आणि त्या तळ्याभोवती अनेक हजारो लोक होती आजारी. Thousands. हजारो लोक There was आजारी होती crowding तिथे, happening. आणि तिथं नुसती गर्दी झाली होती. And Jesus goes आणि जेव्हा येशू ख्रिस्त तिथे गेला and he sees one man. आणि त्यांनी त्या एका मनुष्याला पाहिलं, One man. एक मनुष्य. And the Bible says this man was infirmity. There was an infirmity. He was paralyzed for 38 years. आणि तो मनुष्य 38 वर्ष पॅरालाइज, त्याला पक्षघात झाला होता. How many years? किती वर्ष? 38 years. 38 वर्ष त्याला पक्षघात झाला होता. Long sickness. खूप मोठा वर्ष झालं त्याला Long आजारामध्ये त्यांनी suffering काढलं होतं. sickness. खूप त्यात आजारामध्ये त्यांनी त्रास सहन केला होता. बहुत समय वो बीमारी में था. खूप वर्ष तो त्या त्रासामध्ये, त्या आजारामध्ये होता. बहुत समय उसने उस बीमारी में बिता. 38 years is not small. आणि 38 वर्ष त्या आजारामध्ये राहणं हे काही छोटी गोष्ट नाहीये. You know, for 2 days if we are sick, we are not able to bear. आणि जर 2 दिवस जरी आपण आजारी असेल तर आपल्याला सहन होत नाही. This man was lying in that place for 38 आणि years. विचार करा, 38 वर्ष हा मनुष्य त्या जागेवर तसाच पडला होता. And Jesus goes. आणि येशू ख्रिस्त तिथे गेला, The Bible says Jesus saw him. आणि येशू ख्रिस्ताने त्याला पाहिलं. And Jesus knew that he had this sickness for 38 years. आणि येशू ख्रिस्ताला समजलं होतं, कळलं होतं की त्याला हा आजार 38 वर्षापासून आहे. No one told Jesus. आणि कोणीही येशू ख्रिस्ताला ते सांगितलं नव्हतं, Jesus knew. पण येशू ख्रिस्ताला माहित होतं ते. The Spirit of God told him देवाच्या आत्म्याने त्याला सांगितलं होतं that this man की हा मनुष्य, is suffering very long. की हा मनुष्य अनेक वर्षापासून त्रासात आहे. The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो, Jesus saw येशू ख्रिस्ताने पाहिलं त्याला, and Jesus knew. आणि येशू ख्रिस्ताला समजलं. Jesus sees you येशू ख्रिस्त तुम्हाला सुद्धा पाहत आहे, and he knows you. आणि तो तुम्हाला ओळखतो, He तुम्हाला knows, जाणतो, he knows how long your problem is. आणि किती वर्ष तुमच्यामध्ये तो त्रास आहे हे येशू ख्रिस्ताला He माहिती knows आहे. how long you are suffering. आणि किती वर्षापासून तुम्ही त्या त्रासातून जात आहात हे सुद्धा त्याला माहिती आहे. No one need to tell him. कोणीही त्याला गरज नाहीये सांगायची, He knows everything. त्याला सर्व काही माहिती आहे. But he goes to that man पण तो त्या मनुष्याकडे जातो, and the question that he asks, आणि तो एक प्रश्न त्या मनुष्याला विचारतो, he asks, do you want to get healed? तुला हवंय का? तू बरं व्हायचं आहे का तुला? It's a very interesting question Jesus asks. आणि खूप मोठा इंटरेस्टिंग हा प्रश्न येशू ख्रिस्त त्या मनुष्याला जो विचारतो. 38 साल इतने बीमारी में, तकलीफ में, अगर आप उसको पूछोगे तुझे ठीक होना है क्या, नेचुरली उसका जवाब हाँ ही रहेगा, है हालेलुया. ना? कौन नहीं बोलेगा कि मुझे इससे छुटकारा नहीं चाहिए, मुझे सबसे पहला छुटकारा चाहिए. लेकिन जैसे यीशु ने उसको सवाल पूछा, वो आदमी का उत्तर कुछ और ही आया. He त्या answered मनुष्याचं something उत्तर else. वेगळंच होतं. He said, no one is picking up and putting me in that pool. पण तो उत्तर काय देतो की कोणी मला उचलत नाही त्या आणि त्या तळ्यामध्ये टाकत नाही. The question of Jesus to you is, do you want to be healed? आमेन. आणि येशू ख्रिस्ताचा प्रश्न तुम्हाला काय आहे की तुम्हाला आजारातनं बरं व्हायचं आहे His का? question is, do you want a breakthrough in your life? तुम्हाला त्या सर्व तुमच्या जीवनामध्ये सुटका हवी आहे का? His question to you is, do you want to see new things happening? आणि तुम्हाला नवीन गोष्टी तुमच्या जीवनात घडताना पाहायच्या आहेत का? The answer should be very simple, yes Lord. आणि तुमचं उत्तर एकदम सोपं असलं पाहिजे की हो परमेश्वरा. But this man पण हा मनुष्य from 38 years is suffering. 38 वर्ष हा त्रासातून जात He आहे. is talking about, no one is helping me, no one is putting me in the pool. आणि तो काय उत्तर देतो? तो कोणीच मला उचलून त्या तळ्यामध्ये टाकत नाही. You know, there was a time when the angel would come.
आणि एक वेळ असायची जेव्हा तो देवदूत त्या पाण्यामध्ये उतरायचा And when the angel would come, आणि जेव्हा तो देवदूत तिथे यायचा the water was stirred. आणि ते पाणी हलवायचा. I'll tell you something. मी तुम्हाला सांगू, When the water was stirred, आणि जेव्हा ते पाणी हलायचं, the work of God was about to begin. आमेन, म्हणजे देवाचं कार्याला सुरुवात झालेली आहे. In your life, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा maybe some stirring is happening. कदाचित ते काहीतरी हलवणं चालू आहे देवाचं. Something is getting stirred. आमेन, काहीतरी तिथे हलवणं चालू आहे देवाचं. थोड़ा सा ऊपर नीचे हो रहा है. आमेन, थोड़ा सा हिल रहा है. आमेन, Something is moving up and down. हालेलुया. काहीतरी वर खाली घडत आहे तुमच्या जीवनामध्ये. I'll tell you good news. आमेन, मी तुम्हाला एक चांगली बातमी देतो मग. The work of God is about to begin. आमेन, आणि देवाचं कार्य सुरुवात होत आहे. Work of God is about to begin. देवाच्या कार्याला तुमच्या जीवनामध्ये सुरुवात होत आहे. Don't worry if there is a stirring happening. आणि तुम्ही चिंता करू नका की काहीतरी वर खाली होतंय, काहीतरी हलतंय. The work is about to start. आमेन, देवाच्या कार्याला सुरुवात होत आहे. And now this man complains. आणि हा मनुष्य आता काय कुरकुर करतोय, No one is picking me up. कोणीच मला उचलून धरत नाहीये. कोई मुझे वो पूल में डाल रहा है. मैं जब जा रहा हूं तो कोई और पहले जा रहा है. फिर मेरे को और दिन रुकना पड़ता है. We don't know when next time the angel will come. आणि मला माहित नाही मग पुढं कधी देवदूत येईल तेव्हा. You know, when the angel would come, आणि जेव्हा देवदूत येतो there was a race. आणि तिथे एक रेस असते. There was a race. आणि तिथे मग त्या लोकांची एक पळापळ असते. The moment the water is stirred, ज्या क्षणी ते पाणी हलतं तळ्यातलं, the race began. त्या लोकांची पळापळ सुरुवात होते. The blind running, आंधळे पळायला the लागतात. lame somehow crawling, जे काही ते पांगळे आहेत ते पळायला लागतात. the lepers running. आणि जे पक्षघात झालेले Why? आहेत ते सुद्धा पळायला Why? लागतात. का? Just to touch that water or go inside that water. त्या पाण्यामध्ये उतरण्यासाठी, त्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी. But only one person was healed. पण त्यातला फक्त एकच मनुष्य त्याच्यातून मुक्त From होतं त्या आजारातनं. thousands and thousands, only one was healed. आणि हजारो लोकांमधून फक्त एकच मनुष्याला ते आरोग्य मिळत असे. Oh, Jesus went in that place. आणि अशा जागेमध्ये येशू ख्रिस्त गेला. And Jesus asks, आणि येशू ख्रिस्त त्या मनुष्याला विचारतो, do you want to be healed? तुला बरं व्हायचं आहे का? Immediately, लगेचच the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो, the Lord told him, take up your bed and walk. तुझा तो बेड घे आणि चालायला लाग. तेरा बिछाना उचल आणि चल. And he immediately got up, the Bible says. आणि लगेच तो मनुष्य उठला. Now let me tell you something. मला तुम्हाला काहीतरी सांगू द्या. There is no appointed time for your healing and breakthrough. कुठलीही ठराविक वेळ तुमच्या आरोग्यासाठी किंवा चमत्कारासाठी ठरलेली नाही. There is no specific day or a specific moment when that work will happen. आणि कुठली ठराविक वेळ नाहीये की तो चमत्कार तुमच्या जीवनामध्ये कधी घडेल. Because that time कारण त्या वेळेमध्ये they were waiting for the appointed season. कारण ते एक ठराविक ऋतूसाठी थांबायचे. And when that season came, the first man to go would receive. आणि जेव्हा तो ऋतू किंवा तो समय यायचा, जो मनुष्य पहिला जाईल तिथे त्याला आरोग्य मिळायचं. But I'll tell you a good news. पण तुम्हाला एक मी चांगली बातमी देतो. Jesus came. येशू ख्रिस्त आला. Jesus died. येशू ख्रिस्त मरण पावला. Jesus paid the price. त्याने आपली किंमत भरली. He was buried. त्याला पुरण्यात आलं. He rose up. आणि तो पुन्हा उठला. Before he died, he said, "It is finished." आणि मरण्याअगोदर तो काय म्हणाला की हे सर्व पूर्ण झालेलं आहे. It is finished. हे सर्व पूर्ण झालेलं The आहे. work is done. सर्व काम पूर्ण झालेलं आहे. Now there is no appointed season for your healing and breakthrough. आणि म्हणून तुमच्या कुठल्याही सुटकेसाठी, आरोग्यासाठी, चमत्कारासाठी आता कुठली ठराविक अशी वेळ नाहीये. Whenever you want, you can receive your आमेन. breakthrough. जेव्हा कधी तुम्हाला आरोग्य हवंय, चमत्कार हवाय, तुम्ही ते मिळवू शकता. Whenever you need that healing, it is available for you. आमेन. आणि जेव्हा तुम्हाला आरोग्याची गरज आहे, तुम्ही ते मिळवू शकता. Whenever you want things to change, it can happen immediately. आणि ज्या You वेळेस don't तुम्हाला need to wait for a season. जेव्हा तुम्हाला हवाय, तुमच्या जीवनामध्ये बदल हवाय, तुमच्या जीवनामध्ये तो बदल तुम्ही घेऊ शकता, अनुभवू शकता. कुठल्या एका ऋतूसाठी तुम्हाला थांबायची गरज Don't नाही. wait. I will fast 40 days. उसके बाद कुछ होगा. You're waiting for some season. आणि तुम्ही कुठल्या तरी ऋतूसाठी थांबताय का?
When I pray and finish my Bible 100 times, then I can expect something to happen. आणि तुम्ही म्हणताय मी माझं पूर्ण जे पवित्र शास्त्र आहे 100 वेळा वाचून पूर्ण करतो, मग माझ्यामध्ये आरोग्य येईल, चमत्कार घडतील That माझ्या man was जीवनात. doing the same thing. आणि तो मनुष्य सुद्धा हेच करत होता. No one is doing anything for me, Lord. कोणी माझ्यासाठी कोण काही करत नाहीये If someone परमेश्वरा. picks me up, then I will go. कोणीतरी मला उचललं तर मला आरोग्य मिळेल. You are waiting for someone to get your miracle from God. आणि तुम्ही सुद्धा देवाकडनं तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घेण्यासाठी कोणाची तरी मदतीची वाट पाहताय. Someone will do things for me, then I will receive my कोणीतरी things. माझ्यासाठी काहीतरी करेल आणि मग मी देवाकडनं ते चमत्कार मिळवेल. God says, देव म्हणतो you don't need to wait. तुम्हाला वाट पाहायची आता गरज नाहीये. You don't need any special season for that. आणि तुम्हाला कुठल्याही ऋतूची थांबायची गरज नाहीये आता. Every day is your season. आमेन. प्रत्येक दिवस हा तुमचा ऋतूच आहे. Every hour is your season. प्रत्येक तास तुमचा समय आहे. Every second is your season. आमेन. प्रत्येक सेकंद हा तुमचाच समय आहे. When Jesus paid the price, the season was all time available. आमेन. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने त्याची किंमत भरली, सर्व वेळ सर्व समय हा आपलाच आहे. Hallelujah. Hallelujah. You don't need for the angel to come down now. आणि आता तुम्हाला त्या देवदूताला खाली येण्याची वाट पाहायची गरज नाहीये. You don't need to enter some pool somewhere so that I can get healed. आणि तुम्हाला कुठल्या त्या पूलकडे जायची, त्या तळ्याकडे जायची गरज नाहीये. The pool has already come to you. आमेन. आणि तो जो तळ आहे ते स्वतःहून तुमच्याकडे आलेला आहे. The pool of healing is in you. आमेन. आणि ते आरोग्याचा जो चमत्कार आहे, तो पूल आहे, तो अगोदरच तुमच्यामध्ये वो आलेला जो आहे. चमत्कार और चंगाई का जो पूल है वो ऑलरेडी आपके अंदर है हालेलुया. और वो हिल रहा है. It is moving inside. Praise हालेलुया. God. When it is moving continuously, you can expect healing anytime. आमेन. आणि जेव्हा तो सतत हालत राहील तेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याची अपेक्षा करू शकता. जब वो पानी अंदर हिल रहा है, परमेश्वर का पानी अंदर हिल रहा है, आप कभी भी चंगाई की आमेन. अपेक्षा कर सकते हो. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. No special time. कुठलीही विशेष वेळ नाहीये. No special day. कुठलाही विशेष दिवसाची वाट I पाहायची will, I गरज will, I नाहीये. will fast and come and then I will receive my मी healing. आरोग्यासाठी कुठल्याही फास्टिंग करतो, उपवास करतो, प्रार्थना करतो, मग मी आरोग्य घेतो असं मुझे नाही. 5 चैप्टर पढ़ने दो तभी मैं कुछ बोल सकता हूँ प्रभु को, प्रभु आज चंगाई कर. That's what many people are thinking. असे अनेक लोक विचार करतात. God is not asking you for anything from your side. आणि देव तुम्हाला तुमच्या बाजूने काही करायची अपेक्षा ठेवत नाही किंवा सांगत नाहीये. You don't buy healing because of your fasting. आणि तुमच्या उपासाद्वारे ते आरोग्य तुम्ही विकत घेऊ शकत नाहीये. You don't buy your blessings because of your fasting and reading the Bible. आणि तुमच्या उपासाद्वारे, वचन वाचण्याद्वारे तुम्ही ते आरोग्य समृद्धी त्याची विकत घेऊ शकत God नाहीये. is not in a business of selling. आणि देव कुठल्याही विकण्याच्या व्यापारामध्ये नाहीये. He gives free. तो मोफत देतो. He gives free. आमेन. तो मोफत देतो. We are trying to buy it. पण आपण ते विकत घेण्याचा We are प्रयत्न trying to करतो. buy. How? आपण ते विकत घेण्याचा प्रयत्न कैसे? करतो. कसं? प्रभु आता हूँ, थोड़ा फास्ट करके आता हूँ. 50 दिन हो गए, 40 दिन हो गए, 10 दिन हो गए और 2 दिन, उसके बाद प्रभु तू जरूर करेगा. हालेलुया. Are you buying God? तुम्ही देवाला विकत घ्यायचा प्रयत्न करताय का? God says, when my son died on the cross, आणि देव म्हणतो जेव्हा माझा पुत्र त्या क्रूसावर मरण पावला, many of us did not even know. अनेकांना ते कळलं सुद्धा नाही, माहित सुद्धा नव्हतं. He didn't ask you and me before we went on the cross. आणि त्यांनी परमेश्वराने तुम्हाला मला विचारलं नाही त्या पूछा क्रूसावर क्या? जाण्याच्या अगोदर. हम लोग को पूछा क्या कि मैं जाऊं क्या? नहीं ना. हमको पूछे बगैर उसने काम किया. हमको Hallelujah. पूछे बगैर उसने कीमत भरा है. तो Yes. हमको पूछे बगैर ही तुमको आशीर्वादित करेगा. आमेन. Praise हालेलुया. God. You don't need to come with your big list of doing, saying that ये किया, अभी प्रभु आशीर्वादित कर. नहीं. हालेलुया. His giving is by grace. आणि त्याचं देणं हे कृपेद्वारे आहे. His healing is by grace. आणि त्याचं आरोग्य देणं सुद्धा कृपेद्वारेच His आहे. blessing is by grace. आणि आशीर्वाद देणं सुद्धा कृपेद्वारेच आहे. And that grace has got nothing to do with you. आणि ते कृपा तुमच्यावर अवलंबून नाहीये, तुमच्या काही Hallelujah. करण्यावर, It is because of Jesus. पण ती आहे येशू ख्रिस्तामुळे. Hallelujah. Hallelujah. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय का मी काय सांगत आहे? This man, हा मनुष्य when he was sitting there, तो जेव्हा तिथे बसला होता, had this mentality त्याची अशी मानसिकता होती of only complaining. फक्त कुरकुर करणं, Complaining. तक्रार करणं. ये नहीं कर रहा है, वो हेल्प नहीं कर रहा है,
वो मेरे आगे जा रहा है, मुझे नहीं जाने दे रहे. That complaining mentality must go. आणि ती तक्रार करण्याची, कुरकुर करण्याची जी मानसिकता आहे आपली ती गेली पाहिजे. The answer was very simple. आणि उत्तर खूप सोपं होतं. जीसस ने अगर पूछा तुझे ठीक होना है क्या, आंसर was yes. हालेलुया. Answer was yes. आणि उत्तर काय असलं पाहिजे? हो. When God speaks to you by the word आणि जेव्हा देव तुमच्याशी वचनाद्वारे बोलतो and our mind goes back, नहीं but इतना easy थोड़ी है, इतना आसान थोड़ी होता है ये सब मिलना. That's what the man was thinking. इतना easy थोड़ी है मेरे को पूल में जाना, कोई भी हेल्प नहीं कर रहा है, कितना मैं तकलीफ से जा रहा हूं, किसी को पता नहीं है. That's what many people are thinking today. आणि असेच अनेक लोक सुद्धा विचार करत आहेत. अरे बाबा, God says the pool is come to you. आणि देव म्हणतोय की ती जे तळ आहे ते स्वतःहून तुझ्याकडे आलेलं आहे. Grace has come to you. आमेन. आणि ती कृपा तुझ्यापर्यंत आलेली आहे. I'll tell you one thing. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. Bethesda means बेथस्दा मध्ये म्हणजे काय? house of mercy. आणि कृपेचं घर. That man was sitting in दयेचं घर. the man was sitting in the house of mercy. आणि तो मनुष्य त्या कृपेच्या दयेच्या घरामध्ये बसला होता. You are sitting in the house of आमेन. mercy. आणि तुम्ही सुद्धा त्या दयेच्या घरामध्ये बसलेले आहात. You can expect more than that man. आणि त्या मनुष्यापेक्षा तुम्ही जास्त अपेक्षा करू शकता. If that man received जर त्या मनुष्याला मिळालं in Christ, ख्रिस्तामध्ये, you and I are sitting in the house of mercy, आणि जर तुम्ही आणि मी त्या दयेच्या घरामध्ये बसलेले how आहोत, much more you and I can expect. मग तुम्ही आणि मी किती जास्त अपेक्षा केली पाहिजे. Hallelujah. हालेलुया. That time Jesus had not died. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त क्रूसावर गेला नव्हता. But अभी यीशु मर चुका है. आमेन. पण आता तो क्रूसावर गेलेला आहे. वो राइज हो चुका है. तो पुनरुत्थित झालेला अभी आहे. हम लोग हाउस ऑफ मर्सी में बैठे हैं. आता आपण त्या दयेच्या घरामध्ये बसलेले आहोत. अभी हम लोग कुछ भी एक्सपेक्ट कर सकते हैं. आता आपण कुठलीही गोष्ट अपेक्षा करू शकतो त्याच्याकडून. I'll tell you one thing which God was speaking to me so strongly in the morning. आणि सकाळी देव माझ्याशी एक महत्वाची गोष्ट एकदम बोलत होता. God said, देव म्हणाला, He said, if my people don't expect, आणि जर माझ्या लोकांनी माझ्याकडनं काही अपेक्षाच केली नाही, then they will receive nothing. मग ते काहीच मिळवणार नाहीत. You can write down if I said that. आणि हे तुम्ही लिहून घेऊ शकता. If my people don't expect, जर माझ्या लोकांनी काही अपेक्षाच केली नाही, you know, in the world, जगामध्ये ये mentality है, अशी मानसिकता आहे, ज्यादा एक्सपेक्ट नहीं करने का. हाँ, बराबर ना. ज्यादा क्योंकि नहीं मिला ना, बहुत दुख होता है. तो एक्सपेक्ट क्यों करने का, है ना? क्यों खुद को दुख देने का? इससे अच्छा एक्सपेक्ट नहीं करने का. And we have come to God with that same mindset. आणि मग आपण सुद्धा त्याच मानसिकतेने देवाकडे येतो. हे ज्यादा एक्सपेक्ट नहीं करने का, प्रेयर करने का छोड़ देने का. हाँ, राइट. I am probably digging out many things. कदाचित मी अनेक गोष्टी अशा खोल खोदून काढत आहे. प्रेयर करने का, आंसर एक्सपेक्ट नहीं करने का. जब आएगा तब आएगा. वो अपने हाथ में नहीं है, वो प्रभु के हाथ में है. With this mentality, you will never receive the answer. मग अशा मानसिकतेने तुम्ही कुठलीच गोष्ट मिळवणार नाही. When you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, expect an answer. मग तुम्ही त्या उत्तराची अपेक्षा करा. When you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, you must expect to receive. आणि मग तुम्ही काहीतरी मिळवण्याची अपेक्षा नक्की करा. God is not a God when he sees your prayer and then your prayer will disappear. अरे गया मेरा बच्चा का प्रेयर गया हवा में. Our prayer is not हवा, इधर उधर घूमेगा. God's pattern is when you pray, it goes straight before His throne. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तुमची प्रार्थना सरळ त्याच्या सिंहासनाजवळ जाते. God knows each and every line of prayer that you have prayed. आणि तुम्ही जी काही प्रार्थना केली त्याच्या शब्दन शब्द त्याला माहिती असतो. और हम लोग बोलते हैं नहीं प्रभु ज्यादा एक्सपेक्ट नहीं करने का. क्यों नहीं मिला तो दुख नहीं होगा अपने को. हाँ? But the Bible says, पण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, you must expect from आमेन. God. तुम्ही देवाकडनं अपेक्षा करा. Expectation is the first step to faith. आणि अपेक्षा करणं ही विश्वासाची पहिली पायरी. And to receive from God. आणि देवाकडनं काही मिळवण्याची. If you don't expect, you will not be able to keep faith.
आणि जर तुम्ही अपेक्षाच करत नाही तर तुम्ही विश्वास सुद्धा अगर ठेवू अपेक्षा शकत ही नाही. नहीं करा तो विश्वास किस पे करेंगे हम लोग बोले नहीं जान दो, किया प्रेयर किया मिला तो ठीक है, तो फेथ किस पे रखेंगे? फेथ यू हैव टू कीप योर फेथ व्हाट यू हैव प्रेड अपॉन. आणि जी तुम्ही प्रार्थना केली त्याच्यासाठी तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे. हाँ, जिसके लिए प्रेयर किया अगर उसके लिए फेथ नहीं रखा तो तुम रिसीव कैसे करेंगे? हम लोग प्रेयर करने के बाद बोलते हैं नहीं ज्यादा एक्सपेक्ट नहीं करने का, तो प्रभु बोलता ठीक है मैं भी भूल गया, ये भी एक्सपेक्ट नहीं कर रहा, मैं भी भूल जाता हूं. गॉड बोलता मैं भी थ्रोन पे बैठ के क्यों टेंशन लूं? गॉड इज नॉट अंडर टेंशन, आई एम जस्ट जोकिंग. बट व्हाट आई एम सेइंग इज पण मला काय सांगायचंय तुम्हाला, फ्रॉम गॉड देवाकडून यू मस्ट एक्सपेक्ट. तुम्ही अपेक्षा केली पाहिजे. इट इज अ की, आणि ती एक चावी आहे. द की टू रिसीव. चावी आहे ती मिळवण्याची देवाकडनं. The Bible says in Jeremiah 29:11, आणि जरमाया 29:11 मध्ये देव सांगतो he says, आपल्याला, I know the plans that I have for you. तुमच्यासाठी ज्या योजना काय आहेत त्या मला माहिती आहेत. जो योजना तुम्हारे लिए मैंने बनाया, मैं अच्छी तरह से जानता हूं तुम्हारे लिए क्या योजना बनाया है, हालेलुया. और तुझे एक अपेक्षित एंड देने के लिए. हालेलुया. एक्सपेक्टेड एंड. आणि अपेक्षित एक. Someone open Jeremiah 29:11. Jeremiah 29:11. इर्मया 29:11. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. In English it says to give you an expected end. आपको अपेक्षित अंत देने के लिए. अंत बोला तो not death. Okay? मैं बोला God बोल रहा है he is going to give me an expected death. No. अपेक्षित end बोला तो जो काम वो शुरू करेगा उसका अपेक्षित वो खत्म करेगा. जो आप अपेक्षा कर रहे हो उसी तरीके से वो खत्म करेगा. हालेलुया. Praise God. Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतंय का मी काय सांगतो? This man did not know how to expect. आणि या मनुष्याला माहित नव्हतं की अपेक्षा कशी करायची. It was mercy. He was sitting in the house of mercy. आणि तो दयेच्या त्या घरामध्ये बसला होता, That's जागेमध्ये why बसला Jesus होता. blessed him. आणि म्हणूनच येशू ख्रिस्ताने त्याला आशीर्वादित केलं. Bethesda is called the house of mercy. आणि बेथसदेचा अर्थ आहे दयेचं घर. But I'll tell you one thing. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, Don't only tell the Lord, अगर हो सका ना प्रभु तो कर, जमा ना तो कर. No, that's not the way you pray. अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना नाही करायची. Expect. अपेक्षा करा. When you pray, Lord, I expect. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता म्हणा देवाला की मी अपेक्षा करतो मैंने परमेश्वर. प्रार्थना किया है परमेश्वर, मैं जानता हूं और मैं अपेक्षा करता हूं कि तू मुझे दे रहा है और मैं ये हालेलुया. स्वीकार कर चुका हूं. हालेलुया. Hallelujah. Did you हालेलुया. get this? तुम्हाला हे समजलं का? But this man received. पण या मनुष्याला ते मिळालं. ये मनुष्य को मिला उसका चंगाई. हालेलुया. Hallelujah. और जैसे ये मनुष्य चंगा होके सब जगह गया, वो बाइबल कहता है सब लोग ने उसको पूछा किसने तुझे चंगा किया, कौन है वो व्यक्ति. उसको नाम भी मालूम नहीं था. जिस आदमी को चंगाई मिली, जिस आदमी ने उसको चंगा किया उसका नाम भी पता नहीं था. See, this is what happens. आणि हेच घडतं In the world, जगामध्ये सुद्धा. in the big crusades, many people are healed. अनेक जण त्या गर्दीमध्ये आरोग्य पावतात. But many don't even know who healed them. पण त्यांना कळतच नाही की कोणी आरोग्य दिलं त्यांना. That is mercy. ती आहे दया. That's why Jesus chose not to go to the feast, but आणि chose to go to the pool of Siloam. म्हणून येशू ख्रिस्ताने सुद्धा त्या सण उत्सवामध्ये जाण्याचं टाळलं आणि तो त्या बेतसदा जागेमध्ये गेला. यीशु ने अगर चुना रहता ना, मैं जाके फीस्ट में मजा करता. अच्छा है ये पूल ऑफ सिलोम क्या पिकनिक का स्पॉट है क्या? कौन जाएगा इधर? कौन देखेगा इतना बीमार लोग, अंधे लोग, लंगड़े लोग, पैरालाइज लोग, लेपर्स एंड ऑल, कौन जाएगा वहां पे? बट दैट्स द हार्ट ऑफ जीसस. ही गोज फॉर देम. पण येशू ख्रिस्ताचं हृदय पहा, तो त्या लोकांसाठी गेला. हालेलुया. हालेलुया. इफ देयर इज एनीथिंग इन योर फॅमिली एनीवेअर, आणि जर तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा कुठेही, और इफ यू आर पर्सनली स्ट्रगलिंग, आणि जर तुम्ही स्वतः कुठे वैयक्तिकरित्या स्ट्रगल करत आहात, संघर्ष करत नो आहात, वन थिंग गॉड इज नॉट जजिंग बट हिज हार्ट इज फॉर यू. पण हे लक्षात घ्या की देवाचं हृदय तुमच्यासाठी आहे. वो आपको
किसी भी चीज के लिए आपको दोषी नहीं ठहराता है, लेकिन उसका हृदय आपके लिए आ रहा है. आमेन. His heart is for you. हालेलुया. Hallelujah. And he will Hallelujah. come where you are. He will come where you are. आणि जिथे कुठे तुम्ही आहात तिथे तो येईल. He will come and he will change that condition. आमेन. तो येईल आणि तुमची परिस्थिती बदलून टाकेल. Because you are sitting in the house of mercy. कारण तुम्ही त्या दयेच्या जागेवर त्या घरामध्ये बसलेले आहात. The church is the house of his mercy. आणि ही चर्च जी आहे, मंडळी जी आहे, ती दयेची जागा आहे. You will not see the sick people outside, you will see the sick people in the church. आणि आजारी लोक तुम्ही बाहेर नाही तर चर्च मध्येच पाहतात. And you will not see Jesus somewhere in the feast, you will see Jesus in the church. आमेन. आणि healing, तुम्ही येशू ख्रिस्ताला delivering his बाहेर people. नाही तर चर्च मध्ये, मंडळीमध्ये पाहताल, लोकांना बरं करताना, त्याला सुटका देताना लोकांना. I am not against people who are enjoying. आणि मी कोणीच्या विरुद्ध नाही जी लोक आनंद करतात. The people in the feast आणि जे त्या उत्सवामध्ये लोक होते in Jerusalem येरुशलेममध्ये, and the sick people in Bethesda. आणि जे आजारी लोक त्या बेथसदामध्ये होते. Jerusalem is called the foundation of peace. आणि त्या येरुशलेमला शांतीचं Foundation, पाया, पाया म्हणतात. यानी कि शांति का घर. और बेथेस्दा को बोलते हैं दयेचं घर. दये का घर. Hallelujah. What God chose not peace, he chose mercy. हालेलुया. पण देवाने काय निवडलं? त्या दयेच्या घराला. His mercy means something happens. आणि त्याची कृपा म्हणजे, दया म्हणजे काहीतरी घडत आहे. Something's change. काहीतरी बदल घडत आहे. Mercy does not sit silent. आणि ती दया आहे ती शांत बसत नाही. उसकी दया शांत नहीं बैठती, उसकी दया कुछ करती आमेन. है. हालेलुया. His mercy does something. आणि त्याची दया काहीतरी करत असते. Praise God. Hallelujah. When he says, no, I have mercy upon you, जेव्हा तो म्हणतो की माझी दया तुझ्यावर आहे, that means God is doing something. याचाच अर्थ देव काहीतरी करत आहे. His mercy is not, oh बेचारा कितना तकलीफ में, कितना दर्द में, oh मामा निकल गया. ऐसा मर्सी नहीं उसका. उसका मर्सी है, अगर तू तकलीफ में है ना, मैं तुझे छुटकारा देगा. आमेन. That is mercy. हालेलुया. That is mercy. त्याला दया म्हणतात. Hallelujah. हालेलुया. And when you come to the church, आणि जेव्हा तुम्ही मंडळीमध्ये येता, चर्च मध्ये येता, you are under the house of mercy. तुम्ही त्या दयेच्या घरामध्ये आहात. When God sees, आणि जेव्हा देव मग तुम्हाला पाहतो, he just doesn't come and show pity upon you. आणि तो तुमच्यावर फक्त काय दया दाखवत नाही. वो कीव नहीं दिखाता, रे बहुत बुरा कंडीशन है तेरा, but he comes and delivers you from that place. आमेन. पण तुम्हाला त्याच्यातून सुटका देतो And makes you rise up. आणि तुम्हाला पुन्हा उभं करतो. Praise God. हालेलुया. That is the heart of Jesus for हे you. येशू ख्रिस्ताचं हृदय आहे तुमच्या प्रती. He is not a Lord who will condemn you for what mistakes you did. पण तो देव असा नाहीये की तुमच्या चुकांसाठी तुमचा न्याय करेल, वो कभी भी नहीं तुम्हाला करेगा. दोष देईल. वो कोई भी गलती के लिए आज तक दोष नहीं दिया. वो स्त्री को भी दोष नहीं दिया जो गलती में पकड़ी गई थी, फिर भी जीसस बोला मैं तुझे छुटकारा देता हूँ. चल, हालेलुया. है ना. वो जो स्त्री जो व्यभिचार में पकड़ी गई, जब उसको लेकर आए, उसको पूछा गया कि मास्टर आप क्या बोलते हो, इसको क्या होना चाहिए, दंड क्या मिलना चाहिए. And Jesus says, the one who is not sinned must throw the first stone. आणि कोणी पाप केलं नाही है ना? त्यांनी प्रथम तिला दगड मारावा. किसने भी नहीं मारा, सब निकल गए. जीसस अकेला खड़ा था. यीशु अकेला ही व्यक्ति था जो पत्थर मार सकता था, हालेलुया. क्योंकि जीसस प्योर था, शुद्ध था. हालेलुया. एक ही व्यक्ति था जो वो स्त्री को पत्थर मार के मार सकता था, लेकिन जीसस ने क्या चूज किया. जीसस बोला, अगर किसी ने भी कंडेम नहीं किया, किसी ने भी तुझे दोषी नहीं बोला ना, मैं भी नहीं करता हूं. हालेलुया. हालेलुया. जीसस said, Hallelujah. मैं भी तुझे छुटकारा देता हूं. सिर्फ जाकर वो चीज मत कर. Hallelujah. That's what the heart of Jesus is. असं येशू ख्रिस्ताचं हृदय आहे. Many of the Christian people or Christian circle has not understood Jesus. आणि अनेक ख्रिस्ती लोकांनीच येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. They have understood something else about him, आणि काहीतरी वेगळंच त्यांनी त्याला समजलं, which is not in the Bible. जे त्या पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा लिहिलेलं जो नाही. बाइबल में है ही नहीं. वो लोग ने ऐसा यीशु का पिक्चर बनाया, Hallelujah. ऐसा यीशु का प्रतिमा बनाया, ताकि कोई यीशु के पास आए भी ना तो सबसे पहला खुद को दोषी लगाएंगे. लेकिन जीसस का प्रतिमा ऐसा है ही नहीं. जब आप यीशु के पास आएंगे ना, सारे आप दोष उस पे प्रभु मैं इसके काबिल नहीं हूं, प्रभु तेरा प्रीति मुझे चाहिए. Hallelujah. Hallelujah. I'm telling you, when you come to Jesus, you will never feel condemned. You will always feel wanted. आणि जेव्हा पण तुम्ही येशू ख्रिस्ताकडे येताल, तुम्हाला कधी दोषी वाटणार नाही, पण त्याला तुम्हाला तो हवासा वाटेल. For me, one thing matters. माझ्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, His presence.
त्याची उपस्थिती, His presence त्याची उपस्थिती in this place. या जागेमध्ये, His presence is here. त्याची उपस्थिती इथे आहे. Hallelujah. हालेलुया. And as he came to that man, आणि जसा तो त्या मनुष्याकडे आला, he will come to you तो तुमच्याकडे येईल. because he knows कारण तो जाणतो सर्व. how long you've been in that place. तुम्ही किती वर्ष त्या जागेमध्ये आहात. आप बोलेंगे पास्टर ये 1 साल का प्रॉब्लम है, मैं थोड़ा विश्वास रखता हूँ हो जाएगा. 38 इयर्स का कौन विश्वास रखेगा? 38 इयर्स हो गया है, अब इसमें कुछ होप्स है, कुछ आशा है. एक्सटेंड योर फेथ. तुमच्या विश्वासाला वाढवा, खींचो तुम्हारा विश्वास को. वाढवा तुमच्या वो 6 विश्वासाला. महीने का प्रॉब्लम हो, 1 साल का प्रॉब्लम हो, 15 साल का हो या 38 साल का हो, Jesus can turn it back in 1 second. आमेन. आणि येशू ख्रिस्त ती परिस्थिती एका सेकंदात बदलू शकतो. Praise God. हालेलुया. For God, time is not a problem. आणि देवासाठी वेळ काही काही समस्या कोई नाहीये. समस्या नहीं है. समय उसके लिए कोई बंधन Hallelujah. नहीं है. वो समय के अंदर आता ही नहीं, वो समय के बाहर है. हालेलुया. हालेलुया. अगर वो समय के बाहर है तो हम लोग को भी समय के बाहर निकाल कर लेके जाएगा. हालेलुया. What things in the past, He will bring it back. आणि ज्या गोष्टी तुमच्या भूतकाळात होत्या त्या ज्या तुम्ही गमावल्या तर तो पुन्हा घेऊन येईल I am telling तुमच्याकडे. you. हालेलुया. I believe God is speaking to someone. आणि मी विश्वास करतो की देव कोणाशी तरी बोलत God आहे. is speaking to someone. कोणाशी तरी देव इथे बोलत आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let's close eyes. आपले Let's नेत्र rise up बंद